नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। 3 मिनिटाचे असे शॉर्ट व्हिडिओ अनेक विषयांच्या वरती मी बनवलेले आहेत आणि त्याचबरोबर लॉंग व्हिडिओ देखील जवळपास 600 व्हिडिओ मी माझ्या रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। आपल्याला जर अनेक विषयांचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि कमीत कमी वेळेमध्ये जर आपल्याला काही विषय जाणून घ्यायचे असतील तर शॉर्ट व्हिडिओ पाहावेत आणि जर एखादा विषय विस्तारानं आपल्याला जाणून घ्यायची जिज्ञासा असेल तर आपण विस्तृत व्हिडिओ देखील पाहावेत अशा प्रकारची मनोमन अपेक्षा सुरुवातीलाच व्यक्त करतो। आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत जो विषय स्त्री जीवनाशी संबंधित आहे। आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळी लेकबाळीचं लग्न झाल्याच्या नंतर ती जेव्हा आपल्या सासरी नांदायला जायची तेव्हा तिथे गेल्याच्या नंतर तिला सतत आई वडिलांची आठवण येत असायची, परंतु आई वडिलांना भेटायला येण्यासाठी त्या कालावधीमध्ये म्हणावे तसे काही पक्के रस्ते नव्हते किंवा वाहनांची व्यवस्था आजच्या इतकी उपलब्ध नव्हती। या उपरही आज जसे प्रत्येकाच्याकडे मोबाईल आहेत आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून अर्ध्या सेकंदामध्ये आज माणूस इथून अमेरिकेसारख्या राष्ट्रात जरी आपले आई वडील किंवा मुलगी असली तरी बोलू शकतो, सुखदुःख व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांना पाहू शकतो, तर तेही त्या कालावधीमध्ये नव्हतं। आणि मग अशा वेळेला आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत आई वडील बंधू बहीण याविषयीच्या आपल्या माहेराच्या विषयीच्या, तर या सगळ्या भावना त्या काळातली स्त्री जात्यावर व्यक्त करत असायची, कारण त्या कालावधीमध्ये दळणाची व्यवस्था देखील बाहेर कुठे नव्हती, गिरण्या पिठाच्या नव्हत्या, घरातच जात्यावरती दळावं लागायचं। आणि मग ही आमची भगिनी उठल्यानंतर जात्याच्या जवळ पहाटे जायची आणि त्या जात्याला म्हणायची, जात्या तो ईश्वरा कोण्या डोंगराचा ऋषी, जात्या तो ईश्वरा कोण्या डोंगराचा ऋषी, संयमालन सारख हृदय उकलिल तुह्या पासी। हे जात्या तू ईश्वरा कोण्या डोंगराचा ऋषी आहेस रे बाबा तू। एखाद्या मैत्रिणीच्या जवळ जसं आपण आपलं अंतकरण खुलं करतो तसं मी माझं अंतकरण तुझ्या समोर खुलं करते असं ती म्हणायची। आपण